मुद्दे सांगणार आहे. आता त्याच्यामध्ये सुरुवातीपासून मला अजय आणि आम्ही पहिल्यांदा भेटलो त्याच्यामध्ये गणेश शिंदे वगैरे होते, पप्पू होते. त्याच्यामध्ये ठरलं की आपण ह्या गोष्टीला विरोध करू. तर विरोध करायचा तर हा प्लॅटफॉर्म तयार झाला. त्याच्यामध्ये मी मला असं वाटतं की ह्याच्याशी पण बोललेलो होतो, पत्रकार आपले गुजर, त्या सगळ्यांशी बोललो आणि ग्रुपवर फक्त भावना तिरवल्या आहेत. आपण परवा दिवशी जर आपण एकत्र मुळशीकरचा कार्यक्रम घेतला विद्यार्थ्यांचा, त्यावेळेस सुद्धा मी व्यक्त झालेलो होतो. पण तुम्हाला एक सांगतो की आता विनायक बोलले, त्यांनी कायदेशीर आपण कसं जाणार एक प्रश्न की कायदेशीर कसं जाणार आहे. दुसरा पार्टे बोलले एवढं करण्यापेक्षा मग आपण त्यांनाच भेटू आणि तिथे जर प्रश्न सुटणार असेल तर आपण एवढं कशाला पुढे जायचं. ते ह्या गोष्टी करत असताना अजय माझ्या बरोबर आहे पहिल्यापासून. आता ग्रामीण भागातले जेवढे पत्रकार आहेत त्यांच्याशी पण बोललो आणि शहरी भागातले पत्रकार त्यांच्याशी पण बोललो आणि त्यांनी काही सूचना केल्या, काही आपल्या आयडिया त्याच्यामध्ये. काही आता एक गोळे नावाचा मुलगा होता, मोहन गोळे, त्याच्या ग्रुपवर मी बघितलं ज्या पद्धतीने तो व्यक्त झालेला नाही, इतकं सुंदर व्यक्त झाला. याच्यावर कळतंय की तुमच्या आमच्या भावना काय, पण ह्या भावना आपल्या ज्या आहेत त्या तिरवल्या आहेत, पण आपण उशिरा जागे झालेलो आहोत. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस विनायक बोलतोय की आपल्याला त्याच्यावर लिगली काही गोष्टी करायच्या, त्याच्याकरता मग काय लागतील, तर पहिल्यांदा काय करायला लागेल आपल्याला, तर पंचायत समिती आहे, पंचायत समितीचा ठराव घ्या, ग्रामपंचायतीचे ठराव घ्या, हे सांगतात ना ग्रामसभेत. आता हे तर ठराव घेतले पाहिजे. हे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्या गोष्टी आपल्याकडे काळजीशी दर्शवलेलं हे करायचंच आहे. पण त्या करत असताना आपण पहिलं काय करतोय, तर ह्या लोकांना निवेदन देण्याचा उपक्रम सुरू करतो. तर पहिलं निवेदन जे पत्रकार सांगतात ना, आम्हाला पण कळतंय की पहिलं निवेदन कुणाला दिलं पाहिजे, तर प्रवीण तरडेंना दिलं. हा प्रवीण तरडे आपल्याच तालुक्यातला बरं. हा जो वटवृक्ष आहे मुळशीचा, त्या वटवृक्षाची ती फांदी आहे. आज मराठी इंडस्ट्रीमध्ये त्याचं पण नाव आहे. आपण भरभरून त्याचं कौतुक केलेलं आहे. त्याला मुळशी भूषण पुरस्कार सुद्धा आम्ही दिला. बरं, आज एक आपल्या भागातला तरुण मराठी इंडस्ट्रीमध्ये बाहेर होतोय, पण हे बाहेर होत असताना एक गोष्टीचं काय वाईट वाटतं की याच्यामध्ये सगळ्यांच्या भावना आहेत. याच्यामध्ये हा मुळशीचा वटवृक्ष आहे, त्याला इतिहास आहे इतिहास. ह्या वटवृक्षाने छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ इथपासून बघितलेले आहे. हा मावळ प्रदेश होता, महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि ह्या वटवृक्षामध्ये काही नाहीये, सहारा आहे, आंबी व्हॅली आहे, नावासा आहे, इंटरनॅशनल स्कूल्स आहेत, इंडस सारखी शाळा आहे, नासाचं सेंटर आहे येणाऱ्या काळामध्ये. अरे आपल्या भूमिपुत्र तो कुठल्या नावाचा मुलगा आहे, तो सायंटिस्ट आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्या करत असताना एक म्हणजे पहिल्याला मला वाटतं काही पुण्यातल्या नगरसेवकांनी ऑब्जेक्शन घेतलेलं होतं त्याच्यामध्ये. पण ती जे ते करायला पाहिजे होतं ना, त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं गेलं प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की तुम्ही पिक्चर बघा, पिक्चरला बघू नका, विरोध करू नका. आपला चांगला संदेश जातोय. मी पूर्ण पिक्चर 10 वेळा बघितला आजपर्यंत. रोज तो झी सिनेमावर ऍव्हरेज महिन्यात तोंड दाखवते हा पॅटर्न करून. आणि तो आपण बघितल्यानंतर त्याचा एकच लाईन आहे. त्याचा लाईन काय माहितीये का, शेती पिकायची नसती, राखायची असती. अरे एका लाईनवर तू काय काय कशात घुसवलं मुळशीच्या. आणि आपण 5-7 वर्ष सहन केलं ना. अरे इथं मुळशी इन्स्टिट्यूट होती, मुळशी इन्स्टिट्यूट कॉलेज होतं माहिती, इंजिनिअरिंग. आता बिहारी माणूस कुमार त्याचं होतं ते. कुणी दिलं लक्षात, कोण गेलं बघायला. सगळं डुप्लिकेट काम, टॉयलेटमध्ये किचन विद्यार्थ्यांच्या, सगळे कॉपी, एकच पेपर, एकाच प्रश्नाचं उत्तर सगळ्या कॉलेजचं. एवढ्या घाणेरड्या पद्धतीने मुळशीच्या नावावर तो संस्था चालत होता. त्यावेळेस कुठे होती मुळशी. अरे कोणी पण येते मुळशीचं नाव वापरते, मुळशी का त्याला वाली आहे का नाही, का वाड्यावर पडलाय. आता दुर्दैव काय त्या वटवृक्षाचा, तो ज्या वटवृक्षाची जी फांदी आहे त्या कुऱ्हाडीचा दांडा आहे, तो मुळावर मारतोय आपल्या संस्कृतीच्या, आपल्या अस्मितेच्या मुळावर मारतोय. दुर्दैव एकच आहे, त्या कुऱ्हाडीचा दांडा मात्र तो त्या वटवृक्षाचा आहे. ह्याची खंत आहे त्या वटवृक्षाने. अरे आयटी पार्क आहे, जगाच्या नकाशावर गेलेला असता मुळशी तालुका. हे सोडून तो आयटी पार्क काय पद्धतीने दाखवला. आयटी पार्क मुळशीतल्या महिला बघा ना, मित्रांच्या घरामध्ये काय दाखवलं ना राव. आपण ते बघतोय, पण कोणी का नाही बोललं.
आता विनायक बोलला की आपण ज्या ठिकाणी नाव रजिस्टर्ड होतं इंडस्ट्रीमध्ये तिथं आपण ऑब्जेक्शन देऊ. तर पहिला आपल्याला प्रश्न पत्रकार किंवा समाज विचारला आपल्याला, समाजामध्ये त्यांनी पहिली टायटलला पिक्चर दाखवताना पहिल्या वनला पॅटर्नला त्यांनी काय दाखवलं माहितीये का? ही एका तालुक्याची गोष्ट नाहीये, ही पूर्ण देशाची. मग तालुक्याचं नाव का? तालुक्याच्या नावावर देशाच्या गोष्टी सांगतो. कुठल्या देशाच्या कुठल्या भागामध्ये काय चाललेलं नाही हो, उलट सुलट चाललेलं आहे. आता हे पप्पू बोलले की तो हे झालं ना देऊळ बंदर, त्याचं सेलिब्रेशन 100 कोटीचं झालं. सेलिब्रेशन नंतर एक बाईट दिला. त्या बाईट मध्ये काय बोललेलं माहितीये की त्याच्यामध्ये तुम्ही आत्ताचा प्रवीण तरडे जो बघितला आजपर्यंतचा, तो तुम्ही आध्यात्मिक आणि धार्मिक प्रवीण तरडे बघितला. आता ते प्रवीण तरडेचं 100 कोटीचं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही उद्या आहे ना, उद्याचा प्रवीण तरडे बघा, मुळशी पॅटर्न 2 मधला, त्याच्यामध्ये राडा आरारा हे सगळं तुम्हाला दिसत, तो प्रवीण तरडे दिसत. अरे आपण गप्प बसतोय, मुळशी वाऱ्यावर पडली. अरे कुणाच्या गावाचं नाव दिलं तरी गाव एक वाटतं, पण तालुका मात्र वाऱ्यावर पडलेला. आणि या सगळ्या आम्हा मंडळींना वाटलं की याच्यावर आवाज उठवला पाहिजे, तर तुमच्या मनामध्ये पण ती खतखत आहे. अनेक लोक व्यक्त करतात. मग ही जी खतखत आहे हिला काय दिशा दिली पाहिजे? ती लोकशाही पद्धतीने केली पाहिजे, ती व्यवस्थित केली पाहिजे, ती लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचली पाहिजे. जसं आपण कायद्याची भाषा करतोय आणि जशी आपण कागदावरची लढाई लढतोय, ती सुरुवातीला कागदावरची लढाई लढण्यापेक्षा मला असं वाटतं विनायकराव हा शेवटचा टाक कायदा आणि न्याय व्यवस्थेचं दार ठोकवायचं शेवट आहे. आता मात्र रस्त्यावर एक म्हटलं पाहिजे. भविष्यामध्ये मुळशी तालुक्याचं नाव घेताना सुद्धा, त्याच्यामध्ये गैरप्रकार करताना सुद्धा 200 वेळा विचार केला पाहिजे त्यांनी. सर मुळशीचं नाव घेतो आपण, नीट नाही झालं ते लोक आहेत ना अंगावर आपल्या येते ही भीती, हा दरारा या माध्यमातून तयार केला पाहिजे. मग तो दरारा करताना काय त्याला मारायचं, कुणाला हाणायचं? कुठे लोकशाही पद्धतीने करायचंय. मला असं वाटतं उशिरा झालं जरी झालं असलो तरी माझं म्हणणं आहे पहिला मुळशी पॅटर्न पहिला वाद जो आहे त्याचं नाव सुद्धा बदललं गेलं पाहिजे. इतकं सुरुवात आहे. बरं त्याच्याकरता काय केलं पाहिजे? तर न्याय व्यवस्थेमध्ये आता मला जो अनुभव आहे, मी सुद्धा कायद्याचा विद्यार्थी आहे, मला जो अनुभव त्याच्यामध्ये पब्लिक लोक आणि लोकांचं मत काय. आता ही जी भावना आपण कागदावर ठरवते ना, ती भावना आहेच आहे, तिचा आपण अनादर करत नाही. म्हणजे आपण रस्त्यावर येतो आणि ओरडतो त्यासाठी, त्यात आपल्या भावना न्याय व्यवस्थेला पोहोचतात. न्याय व्यवस्थेला लोकशाही मध्ये लोक मोजली जातात, टाळकी मोजली. त्याच्याकरता आपल्याला रस्त्यावर उतरण्यासाठी काय केलं पाहिजे का? मग आता सुनील सांगताना जसे बोलले की उगाच रस्त्यावर जायचं का, तर पहिलं निवेदन आपण मी फक्त काय सांगितलं की मुळशीचं नाव आहे त्यांनी काढलं तर आम्ही तुम्ही जे आंदोलन करताय कार्यकर्ता म्हणून तुमच्या खात्याला खात्या लावून लढे. बरं 2 मिनिटं. आता आपण येणार की आपली एनर्जी व्यर्थ नको जायला. सुरुवात कशी करायची कुठल्या गोष्टी, तर पत्रकारांनी पण हे सुचवलेलं आहे की तुम्ही पाहिजे की प्रवीण तरड्यांना भेटला करा. तर प्रवीण तरड्यांना निवेदन करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रवीण ऑलरेडी आपल्या ठरलं ना, अजय निवेदन द्यायचीच आहेत ना. प्रवीण तरड्यांना पहिलं निवेदन 2 मिनिटं सुनील ऐकून घ्या. प्रवीण तरड्यांना निवेदन देतोय, दुसरं निवेदन देतोय तो मुरली अण्णांना देतोय. मुरली अण्णांना निवेदन दिलं पाहिजे का? तो मुळशीचा आज पुण्यामध्ये पहिल्यांदा मुळशीचा खासदार, आज केंद्रीय मंत्री त्यांना दिलं पाहिजे. जे लोकप्रतिनिधी आहेत अगदी पंचायत समितीच्या सभापती निवेदन आपण देत फिरलं पाहिजे. तसं आता मराठी चित्रपट म्हणून त्यांना निवेदन द्यायचे. अशी आपण पहिल्यांदा आपली जी निवेदनाची सत्र आहे ते चालू केलं पाहिजे. एक आमदारांना पण म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार आलेच ना, आमदारांना पण दिलं पाहिजे. आणि याच्यामध्ये कृपा करून माझ्या शब्दाचा हे करू नका, फक्त भावनेचा आदर करा. राजकीय पक्षाचे जोडे कृपा करून बाहेर ठेवा आणि ह्याच्यामध्ये आपापसात स्पर्धा करू नका. माझ्याकडनं काय चुकलं तर आपला म्हणून मला हे करा. फक्त भावनेचा विचार करा. शब्द इकडं तिकडं झाला तर त्याच्यामध्ये माझी भावना अत्यंत महत्वाची आहे आणि प्रामाणिकपणे भावना. आणि मला असं वाटतं की आंदोलनाला एक बेस्ट दिशा असते. आता हनुमंतराव आहेत, या अजय आहेत, गणेश आहेत, इथं खंदरे आहेत, ही सगळी मंडळी आहेत ना. विनायक आहे, त्याला अनुभव आहे, पत्रकार आपल्या बरोबर आहेत, इथं सगळे लोकप्रतिनिधी जमलेले आहेत. लोक जरी तुम्हाला माड्याची वाटली
तरी ही जी लोक आहेत याला मानणारा एक वर्ग आहे, गावाच्या गाव यांच्या पाठीशी आहे असं म्हणतो. या ठिकाणी महिला झाल्या. तर हे करताना आपण निवेदनाचे सदर झालं तर निवेदनाबरोबर याच्यामध्ये जसं मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण जसं आता विनायक म्हणलेला आहे की ही जी समिती आहे त्या समितीला आपण काय केलं पाहिजे तर समन्वय दिले पाहिजे. एक काम ही 4-5-6 लोक किंवा ही मंडळी करू शकत नाहीये. तर समन्वय कुठल्याला पाहिजे तर मला असं वाटतं की ज्या वेळेस आपण प्रवीण तरण्यांना निवेदन देऊ तर प्रवीण तरण्यांनी एक मुळशी तालुक्याची एक बाजू दाखवली ती वाईट बाजू. मला असं वाटतं तू जर म्हणतोस ना जमीन विकायची नसती राखायची असती तर मला त्याला काउंटर असं वाटतं की ही जी आपली अस्मिता आहे मुळशीची जी अस्मिता आहे ती अस्मिता जपायची असते ती विकायची असते आणि ती विकायला विक्रीला आलेली आहे. आणि ज्या पद्धतीने विक्रीला आलेली आहे ना जे जे उल्लेख आहे तर आपल्याला दिवस पूर्ण नाही एवढ्या गोष्टी त्याच्यामध्ये वाईट साईड आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हे करत असताना आपण काय केलं पाहिजे ठराव घेतोय ना सगळ्यांचे ग्रामसभेमधून ग्रामपंचायतीचे तर माझं मत आहे व्यक्तिगत सहाय्याचं अभियान सुरू करा. त्याच्यामध्ये जसं वारकरी संप्रदाय त्याला एक समन्वय उद्योजक आहे त्याला एक समन्वय. आता ह्याच्यामध्ये त्यांची म्हणजे तरुण मंडळी आहे. आता परवा दिवशी जर प्रवीण तरण्यांना निवेदन द्यायचं असेल तर प्रवीण तरण्यांना निवेदन देताना कुठल्याही पुढारी नसणार आहे. तर प्रवीण तरण्यांना निवेदन देताना मुळशी मधली टॉप 10 विद्यार्थी आहे की ज्यांना 98% मार्क मिळाले. पुण्यात सुद्धा झोपडपट्टीमध्ये राहतात, साध्या वाड्या वस्तीमध्ये राहतात. इथं सुद्धा ग्रामीण मधल्या टॉपर मुलगा 96-97 आहे. त्या मुलांच्या हस्ते आपण निवेदन देऊ. आपण सगळे बाजूला थांबू पण निवेदन त्यांच्या हस्ते निवेदन देत असताना प्रवीण तरण्यांच्याकडे जाऊन नाही तर मुरली अण्णांकडे जाऊन आपलं जो म्हणतो आपला वारकरी संप्रदाय आहे बरोबर आहे तो वारकरी संप्रदायात ते ढोल ते आपण म्हणतो ना की भजनी मंडळ घ्यायची वाजत गाजत तिथं जायचं आणि निवेदन द्यायचं. अशा पद्धतीने युनिक आपण त्या काय गोष्टी केल्या तर आता मोठी संधी आहे की जो मुळशी जो आहे जो देशभर राज्यभर पोहोचवलेला आहे ते पुसण्याचं काम आपण आंदोलनाबरोबरच केलं पाहिजे. कुठेही अहिंसा जो डिलिव्हर केलेला की जिथं सगळीकडे हाणामारे आहेत बरोबर आहे भस्मा झालेला इथं बरोबर आहे सैतान इथं राहतात अशा पद्धतीच्या गोष्टी इथं दाखवलेल्या आहेत. तर जो वारकरी आपला जो विद्यार्थी आहे मला असं वाटतं तो कैलास कुडले नावाचा विकास कुडले नावाचा तो मुलगा आहे तो सायंटिस्ट आहे त्याला सुद्धा कोणाच्या तरी त्याच्या हस्ते कोणाला तरी आणि त्यांनी बाईट दिला पाहिजे ना की आपण बाईट कुठे दिला. या आंदोलनामध्ये कुठल्याही समितीचा माणूस असा त्यांनी मागं राहिलं पाहिजे आणि आंदोलन हे तरुणांच्या हातात दिलं पाहिजे विद्यार्थ्यांच्या महिलांच्या हातात दिलं पाहिजे की जेणेकरून कुठलाही त्याला राजकीय वाद किंवा राजकीय दंड नाही आला. त्या गोष्टीची आपण पूर्तता केली पाहिजे. पहिल्यांदा बोलतो निवेदन द्या. दुसरी अभियान सहाय्याचं अभियान आहे याच्यामध्ये जी प्रतिष्ठित लोक आहेत आपल्यामध्ये आता जर आपण बोलतोय कोण जर असेल तर आपल्याकडे आता वकिलांची संघटना आहे असंख्य सीए आहेत आपल्याकडे पुण्यामध्ये आणि ग्रामीण मध्ये त्यांचे असोसिएशन करून मला भेटले सर. अनेक उद्योजक आहेत मुळशीतले तरुण आहेत इथले MIDC मधले उद्योजक असतील IT मधले त्यांचे असोसिएशन आहे त्यांचे ठराव तुम्ही घ्या बरं. हा वर्ग आपल्याकडे ना थोडा पुढे आला पाहिजे आणि हळूहळू हे आंदोलन मला असं वाटतं की ज्या वेळेस या ठिकाणच्या शाळा आहेत या ठिकाणचे विद्यार्थी हा सुद्धा रस्त्यावर उतरला पाहिजे. ज्यावेळेस आपण भविष्याचा विचार करतो त्या संस्थाचालक आहेत त्यांना इन्व्हॉल्व करा संस्थेचे विद्यार्थी इन्व्हॉल्व करा रस्त्यावर त्यांनी उभं राहून त्यांनी सांगितलं पाहिजे की प्रवीण काका आमचं भविष्य मुळशीमध्ये आहे भविष्यामध्ये आम्ही मुळशी तालुक्याचे आहोत हे सांगायला सुद्धा आम्हाला लाज वाटली नाही पाहिजे आणि स्वाभिमानाने सांगितलं पाहिजे. त्या पद्धतीने त्या पद्धतीने तुम्ही पोहोचवताय त्या पद्धतीने पोहोचवू नका. या गोष्टी करत लोकशाही पद्धतीने जनजागरण गावाच्या गावात गोळा करत गाव बैठका घेत करत लोकांची इन्व्हॉल्वमेंट झाली पाहिजे. त्याच्याबरोबर ज्या पद्धतीने विनायक आता बोलला त्याच्याबरोबर आपल्याला कागदपत्र तयार केली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना एकही आंदोलन चुकता कामा नये. आणि तुम्हाला वाटतंय की आंदोलनामध्ये या गोष्टी ऍड झाल्या पाहिजे अजून सुद्धा वेगळ्या अनेक गोष्टी आंदोलनामध्ये पुढे येऊ शकतात त्या ऍड करायच्या असतील तर त्याच्या लेखी सूचना करा. कारण इथं प्रत्येकाला जर बोलायचं ठरवलं तर संध्याकाळ होऊ शकते. तर महिला सुद्धा असतील इथं महिलांकडनं सुद्धा एक प्रतिनिधी बोलतात काय सूचना करता आल्या तर करा. लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आहेत
बरोबर आहे, काही लोकांनी बरेच ठराव केले, तर तुम्ही या गोष्टीला खरंच काय करायचं असेल तर लेखी स्वरूपात द्या, की जेणेकरून नाही तर इथं संध्याकाळ झाली तरी प्रश्न सुटणार नाही. मला असं वाटतं प्रत्येकाच्या मनामध्ये त्याची त्याची भावना आहे, ती भावना व्यक्त करायची असेल तर तुम्ही या पद्धतीने करा. आणि एक तुम्हाला सांगतो की या सगळ्या प्रक्रियेमध्ये बरेच राजकीय पदाधिकारी इथं आहेत, ते एका विश्वासाने आपण आमच्या मागे राहा, आपण एकत्रही लढाई लढू. याच्यामध्ये 8-10 लोक असतील, हे 8-10 लोक सगळं नाहीये, सगळं तालुक्याच्या मागे आहे. तर फक्त आता या आंदोलनाच्या बाबतीमध्ये तो तुम्ही जो विश्वास देणार आहे ते एकच छत्रपतींची घोषणा देतो, ठणठणीत आवाज द्या, म्हणजे आपा मंडळीचा कॉन्फिडन्स वाढेल, एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोषणा देऊ उभे ज्याला उभं संजय उभे मात्र सुद्धा सरकार छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. कडक आवाज आहे, मुळशीचं नाव 100% तिकडे सांगतो, पॅटर्नमधनं काढलं जाईल आणि आपण चांगलं काम मुळशीत या माध्यमातून पोचवू असं अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.